हॅलो मंडळी, नमस्कार. कशा आहात? मजेत आहात ना? मी वैशाली. तर बघा, सकाळचे 5 वाजलेत. आज जरा उशीर झाला उठायला, कारण रात्री उशिरा झोपलेले. बघा, मी सगळ्यात अगोदर NCERT फॉलो करते KVSसाठी, कारण मी KVSचा पण अभ्यास करत आहे, कारण माझं CTET पेपर 1 आणि पेपर 2 क्लिअर आहे. बघा, आपल्यापैकी ज्या मैत्रिणींचे CTET पेपर 1 आणि पेपर 2 क्लिअर असतील ना, ते आपण प्रयत्न करू शकता. तुम्हाला जर गाईड हवे असेल तर मला कमेंट करा, आपण एखादा व्हिडिओ बनवू त्यावर. हे बघा, सामान्य ज्ञानचं लुसेंटचं पुस्तक आहे हे. यातूनच मी KVSमध्ये येणारे जनरल नॉलेज करत असते. बघा मैत्रिणींनो, मी स्टॉपवॉच लावलेली आहे, जेणेकरून मी 5 ते 10 मिनटंच फक्त याचा अभ्यास करते, कारण सगळ्या गोष्टीचं स्मार्ट नियोजन करावं लागतं. तर आता मी सर्वात अगोदर तुम्हाला दाखवते. बघा, आधुनिक भारत हा टॉपिक माझा सुरू आहे आणि मी वाचून घेणार एक पेज, आणि मी माझ्या नोटबुकवर मेन्शन करते की कुठलं पेज आज वाचणार आहे आणि कुठला टॉपिक वाचत आहे, जेणेकरून मी उद्या जर सुरुवात केली लुसेंट वाचायला तर मला लवकर कळतं की माझा कुठला टॉपिक सुरू आहे आणि कुठल्या टॉपिकपर्यंत झालेलं. त्यामुळे असा एक फायदा होतो की वेळ जात नाही, वेळ पण वाचतो आणि आपल्याला कळतं पण. तुम्ही पण KVSमध्ये मराठी नसतं, हिंदी असतं, त्यामुळे हे लुसेंटचं हिंदीमध्ये आहे ते पुस्तक वाचायचं. आणि बघा मैत्रिणींनो, तुम्हाला वाटत असेल ताईने थंबनेलमध्ये दिलं MPSC आहे, KVS आहे, टेट आहे, MA सेकंड इयर आहे. तर हे सगळे वेगवेगळे फील्ड आहेत. तर आपल्याला त्याचं स्मार्ट नियोजन करावं लागेल, कारण हे जरी वेगवेगळे फील्ड असले ना तरी त्याचा सिलेबस जेमतेम सारखाच असतो. KVSमध्ये हिंदी पण असतं, मॅथ पण असतं, रिझनिंग पण असतं, तसेच त्यामध्ये मला वाटते पेडॉलॉजी पण असते, आणि टेटमध्ये पण पेडॉलॉजी असते, मॅथ असतं, रिझनिंग असतं. थोडाफार फरक असतो. MPSCमध्ये पण रिझनिंग असतं, जनरल नॉलेज असतं, मॅथ पण असतं, GK पण असतं. त्यामुळे जर मला असं वाटतं की जर आपण MPSCचा डिटेल अभ्यास करतोय ना, तर त्यामुळे आपल्याला ह्या सगळ्या गोष्टीचा फायदा होईलच. आणि राहिली गोष्ट तर MA सेकंड इयर आहे माझं चालू आता. मी आताच MA फर्स्ट इयरचे इंग्लिशची एक्झाम दिलेली आहे. तर त्याच्यासाठी फक्त मी अर्धा तास देते, कारण मला तो सिलेबस समजायला, जेणेकरून पुढे चालून मला त्रास व्हायला नको म्हणून फक्त दिवसातून अर्धा तास मी MA सेकंड इयरला देते. त्याचा मला असा फायदा होईल समोर की मला तो सिलेबस समजायला सोपा जाईल. आणि जेव्हा माझे असाइनमेंट असतील तेव्हा माझी धावपळ होणार नाही. तर बघा मैत्रिणींनो, आपल्याला ना आपलाच नियोजन स्वतः करावं लागेल. दुसरं कोणी आपलं नियोजन करू नये. तुम्हाला जो योग्य वेळ वाटतो की या वेळेत माझा हा अभ्यास व्यवस्थित होईल. तुम्ही जर TET टेट पास असाल, फक्त CTET नसाल, तुम्ही फक्त टेटचा अभ्यास करा. तुमचं टेटचं तसं नियोजन करा. जर माझ्यासारख्या काही मैत्रिणी असेल की ते MPSC पण करायचं आहे, KVS पण करायचं आहे, CTET करायचं, तुम्ही असं नियोजन करा. आपल्याला जी पद्धत योग्य वाटते ना मैत्रिणींनो, त्यानुसार करायचं, म्हणजे आपल्याला सोपं जातं आपलं नियोजन. आणि बघा मैत्रिणींनो, मी ना एक तुम्हाला गोष्ट आवर्जून सांगते की मी जी छोटी पुस्तकं असतात ना, जी आपल्याला इन्करेज करतात, जसं स्वामी विवेकानंदचे वे टू सक्सेस, त्यानंतर टाइम सेन्स, ही जी पुस्तकं आहे ना ही वाचायची, हप्त्यातून एक वेळा तरी वाचायची, जेणेकरून आपल्याला काय होतं, योग्य असं मनाला काय म्हणतात त्याला खतपाणी मिळतं आपल्या मनाला, की नाही आपण काहीतरी करू शकतो, आपल्यामध्ये ती जिद्द आहे आणि आपण हरत नाही, आपण डिमोटिवेट होत नाही. म्हणून सांगते, जरा कुठलंही छान असं पॉझिटिव्ह स्पीच ऐकायचं, जसं मी ऐकते BK शिवानी यांचं स्पीच ऐकते, त्यामुळं मला खूप मोटिवेट झाल्यासारखं वाटते. आणि द सिक्रेट हे पुस्तक आहे, त्यांनी पण आपण आपल्या मनात जिद्द तयार करू शकतो. म्हणजे आपल्याला स्वतःला कुठल्या तरी पद्धतीने आपल्याला स्वतःला प्रेरणा द्यायची असते, आणि यामुळे काय होतं, मग आपलं मन पॉझिटिव्ह विचारांनी भरून जातं आणि आपल्याला लवकर मार्ग मिळतो. जर तुम्ही असं केलं नाही ना तर आपण छोट्या छोट्या गोष्टीसाठी डिमोटिवेट होऊ, आणि डिमोटिवेट झालं की आपल्याला लवकर मार्ग मिळत नाही, आणि लवकर मार्ग मिळाला नाही ना तर आपला वेळ असाच वाया जातो. म्हणून सांगते की एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्या पद्धतीने आपल्याला पॉझिटिव्ह होता येईल ती पद्धत आपण यूज करायची. तर बघा मैत्रिणींनो, 5 मिनटं होत आहेत, मी लुसेंटचा अभ्यास करते, आणि बघा मी लिहून पण घेते. बघा, जे मला पॉईंट आठवतात, मी अगोदर वाचून घेतलं एक पेज, आणि जे पॉईंट आठवले मला तिथे बघा मी मेन्शन करत आहे बुकावर. त्यामुळे आता माझं किती लक्षात राहिले ते बघणार. आता बघा, मी टेटसाठी बँकिंगचा क्लास ओपन केला आहे, टीचर अड्डाचा, आणि बघा तिथे सर शिकवत आहेत, ते शॉर्ट ट्रिक्स सांगतायत सिम्प्लिफिकेशनची. आता तो अभ्यास करते, आणि जर हा बँकिंगचा सिम्प्लिफिकेशनचा अभ्यास झाला की नंतर थोड्या वेळ NCERT वाचणार.
आपल्याला मॅथची शॉर्ट ट्रिक माहीत झाले तर आणि कमी वेळात कसे सोडवता येते हे माहीत झाले ना तर आपल्याला याचा खूप फायदा होतो. म्हणून मी अशा छोट्या छोट्या ट्रिक आपल्या नोटबुकवर मेन्शन करून घेते, जेणेकरून मला समोर जेव्हाही एक्झाम राहील तेव्हा फक्त मी नोटबुक बघेल, एवढे व्हिडिओ बघायचं काम नाही. आणि त्यामुळे माझ्या ज्या शॉर्ट ट्रिक आहेत त्या लक्षात पण राहतील आणि त्याचा परत परत सराव पण करता येईल. तर असा असतो माझा टेटचा अभ्यास. मी असा बँकिंगचा क्लास बघून अभ्यास करते मॅथमध्ये. तर आता माझा क्लासचा अभ्यास झालेला आहे. बघा मी टेरिसवर गेले, जरा वेळ फ्रेश होऊन येते म्हटलं. तर बघा हे आहे आमच्या घराच्या अवतीभोवतीचं छान दृश्य. किती छान, मन फ्रेश झालंय बघा, बिलकुल फील होतंय, छान फ्रेश वाटतंय, खूप छान. मैत्रिणींनो, तुम्हाला माझा व्हिडिओ फार आवडतो, त्या भरपूर प्रेम देताय, त्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप 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 धन्यवाद. असेच प्रेम कायम राहू द्या. तर बघा मैत्रिणींनो, मी टेरिसवर आलेले आहे फ्रेश होण्यासाठी. दिवसातून एक दोनदा मी अशी नैसर्गिक हवेचा आनंद घेते. आणि हे आहे माझ्या घराच्या अवतीभोवतीचं दृश्य. आम्ही नेमकं गावात राहत नाही, गावाच्या थोडं बाहेर राहतो, त्यामुळे इतकं छान नॅचरल दृश्य आहे बघा. आणि खरंच खूप छान वाटतंय ना, फ्रेश वाटतंय मस्त आपण टेरिसवर आलो की. बघा मैत्रिणींनो, तुम्हाला काही सांगते, बघा हे माझ्या घरासमोरचं झाड आहे. आणि मैत्रिणींनो बघा, हे नेचरनं आपल्याला भरपूर काही शिकवून जाते. झाड मोठं असो की छोटं असो बघा, पण ते स्वतः टिकतं हे लक्षात ठेवण्यासारखं आहे बघा. मोठं झाड हवा येऊ दे, वादळ येऊ दे, तरी ते झुंज देतं. छोटं हवा येऊ दे, वादळ तरी झुंज देतं. ते असं म्हणत नाही छोटं मोठ्याला की नको तू ये माझ्या मदतीला बाबा, की मी तुझ्यावर डिपेंड आहे ना, म्हणतं का? कधी म्हणतच नाही. म्हणून आपणही आयुष्यात असंच करायचं, आपण कधीही कोणावर डिपेंड राहायचं नाही. कारण आपल्याला का सवय लागली ना कोणावर डिपेंड राहायची, तर आपण नेहमी दुसऱ्यावर डिपेंड राहू. आणि काहीही करायचं झालं, कुठलाही निर्णय घ्यायचा असला किंवा कुठलंही मार्गदर्शन असलं तर आपण स्वतःच्या मनाला कधीच विचारणार नाही, आपण नेहमी दुसऱ्याला विचारू आणि ते योग्य राहणार नाही. माझ्या मते आपण स्वतःच्या मनाने जो डिसिजन घेऊ ना तो योग्य राहील, कारण तो आपला राहील. ती पुस्तकाची समरी ऐकणार आहे. आणि मी NCERT साठी फॉलो करते अध्ययन मंत्र, रोहित सर यांना, ते छान सांगतात. तसेच मी सचिन सरांची पण समरी ऐकते 6 ते 8 साठी. तर बघा मैत्रिणींनो, आपण स्वतः ठरवायचे की आपल्याला कुठले घटक कामं करताना ऐकायचे आहे आणि कुठले घटक छान बसून अभ्यास करायचा आहे. त्यामुळे ते आपलं नियोजन आपण करायचं, त्यामुळे आपला फायदा होतो. तर बघा आता मी घराच्या मागच्या एरियामध्ये आली आहे, तिथे पण साफसफाई करून घेते, कारण दररोज साफसफाई केलेली पुरणार नाही, आपल्याला अभ्यास करायचा आहे, म्हणून एकच वेळा केलेली बरी. तर आजसाठी एवढेच, कारण आता भरपूर वेळ झालेला आहे आणि मला फ्रेश पण व्हायचं आहे, मुलाला आणायला जायचं आहे. अशी चर्चा आपण पुढल्या व्हिडिओमध्ये करत राहू. सांगायचे भरपूर आहे आणि नियोजन पण करायचे आहे, पण आजसाठी एवढेच. तर नक्की सांगाल आजचा व्लॉग कसा वाटला आहे ते, आणि स्वतःची काळजी घेत राहा. असं छान अभ्यासाचं नियोजन करा, स्मार्ट स्टडी करा. बाय.